आंबेडकरी चळवळीचा इतिहास असा विषय घेऊन मी तुमच्याकडे आलेली आहे. मी रमा गर्गे, कोल्हापूरला असते. एखाद्या चळवळीला एखाद्या व्यक्तीचं नाव कसं काय मिळालं हे एक आपल्याला आश्चर्य वाटू शकतं की दलित उद्धार चळवळ असं नाव का नाही किंवा अन्य काही नावं का नाही, आंबेडकरांचं नाव कशामुळे, असा एक प्रश्न पडू शकतो. तर याचं अगदी साधं उत्तर असं आहे की बाबासाहेब आंबेडकर जे जे जगले ते या चळवळीची गंगोत्री ठरली. गंगोत्री म्हणजे तो उगम ठरला. बाबासाहेबांनी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षण अत्यंत कष्टातून आणि प्रचंड मेहनत घेऊन घेतलं. ते शिक्षण मिळाल्यानंतर देखील त्यांना अनेक कटू प्रसंगांना सामोरं जावं लागलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अगदी बडोद्याला ते गेले होते त्यावेळेला त्या हॉस्टेलमधनं त्यांना रात्रीतनं बाहेर काढलं होतं. झाडाखाली बसून स्फुंदून ते रडले होते की माझ्याच देशामध्ये मला एक राहायला घर, एक खोली मिळू शकत नाही. त्यानंतर जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला त्यानंतर काही दावे ठोकण्यात आले होते आणि मग कोर्टामध्ये त्यांना जायचं होतं. त्यावेळेला अचानक एकदा पाऊस आला आणि प्रचंड पावसामध्ये त्यांना जाता आलं नाही, थोडंसं पुढच्या रस्त्याला जाता आलं नाही, थांबायला लागलं. आणि जिथे थांबायला लागलं तिथे अस्पृश्यांची घरं नव्हती आणि त्यामुळे त्यांना अन्न पाणी मिळालं नाही. न खाता न पिता त्यांना तिकडे जावं लागलं. त्यानंतर ते गेले, ते काम त्यांनी केलं आणि ते परत मुंबईला आले. त्यानंतर ते एक दिवसभर खोलीचं दार बंद करून बसले होते, अस्वस्थ होऊन बसले होते की मला अन्न पाणी माझ्याच देशामध्ये माझ्याच ओळखीच्यांच्याकडे जाऊन सुद्धा मला मिळू शकत नाही, ही वाईट परिस्थिती माझ्यावरती आलेली आहे. म्हणजे शिक्षणानंतरचे त्यांचे हे सगळे अनुभव आहेत. अगदी चाळीसगावला एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये ते स्टेशनला उतरले आणि त्याच्यानंतर टांगेवाले होते, टांगेवाले सगळे स्पृश्य टांगेवाले होते, म्हणजे बहुजन समाजातले स्पृश्य टांगेवाले होते. तर त्यांनी आम्ही अस्पृश्याला नेणार नाही असं सांगितलं आणि मग आता काय करायचं. मग ज्याला टांगा चालवता येत नव्हता असा एक अस्पृश्य मनुष्य तयार झाला. ही गोष्ट ठीक आहे, मी चालवतो तो टांगा असं म्हणून तो तयार झाला आणि त्याला त्याचा काही अंदाज नव्हता घोड्याचा आणि अन्य सगळ्या गोष्टींचा आणि बाबासाहेब त्यातनं बाहेर फेकल्या गेले. हे ते विदेशातनं शिकून आल्यानंतरच्या ह्या घटना आहेत. ते फेकल्या गेले. त्यानंतर अस्थिभंगामुळे जवळपास एक महिनाभर ते पडून होते. तर अशा पद्धतीने एक बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आलेले त्यांना जे अनुभव आहेत ते आणि बाबासाहेबांनी केलेली उक्ती, कृती आणि विचार, ही सगळ्या गोष्टी ह्या आंबेडकरी चळवळीची सूत्र आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी सगळ्यात आधी काय केलं तर पूर्वजांचं स्मरण करून दिलं की आत्मभान, आत्मतेज, स्वतःच्या विषयीची गौरवशाली परंपरा ही आपल्याला आठवली पाहिजे, जाणवली पाहिजे, हे त्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं. आणि मग त्यांनी सांगितलं की तो सिद्धनाक महार असेल किंवा एक रायनाक महार होता, ह्या दोघांनी केवढे प्रचंड पराक्रम गाजवले. म्हणजे जसं आपण बाजीप्रभू देशपांडेचं गुणगान करतो, परंतु त्याच जोडीला रायगडावरती मोर्चेबंदी करणाऱ्या महाराला आपण विसरलेलो असतो. तर अशा पद्धतीने त्यांचं परत एकदा स्मरण बाबासाहेबांनी ह्या आपल्या समाजाला करून दिलं. आणि आपण मेष राशीचे नाही आहोत, आपण सिंह राशीचे आहोत, हे या समाजाला सांगितलं. कारण की गावाकडे राहणं आणि शहरामध्ये राहणं यामध्ये फार फरक आहे. गावगाड्यामध्ये पाटलाला, ब्राह्मणाला, वाण्याला नाही म्हणणं कामासाठी हे सोपं नव्हतं आणि ते करायला सांगणं ही तशी कठीण गोष्ट होती. त्यांना गावामध्ये त्या पद्धतीने लोकांना तयार करायचं होतं, त्यांची मानसिकता बदलायची होती. तर ह्यासाठी म्हणून बाबासाहेबांना या सगळ्या गोष्टी करायला लागल्या. त्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की जयस्तंभावरती कोरेगावच्या ज्यांची नावं नोंदवलेली आहेत, गोंदवलेली आहेत, ते वीर त्यांचे आपण वंशज आहोत, हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर दुसरा त्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा दिला तो म्हणजे शिक्षणाची कास धरा आणि खेड्याकडून शहराकडे चला. म्हणजे एक काळ असा होता की महात्मा गांधी हे खेड्याकडे चला म्हणत होते, तर बाबासाहेब आंबेडकर हे शहराकडे चला म्हणत होते. त्यांनी शिक्षणाची कास आणि राजकीय गोष्टींमध्ये आपल्याला हिस्सेदारी मिळाली पाहिजे.
म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना आणि त्यानंतर मग अगदी त्यांच्या शेवटच्या जीवनाच्या टप्प्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना. परंतु ते बघण्यासाठी नंतर बाबासाहेब राहिलेच नाहीत. परंतु या गोष्टी की आधी शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि त्यानंतर मग त्यांच्या कल्पनेमध्ये असं होतं की दलितेतरांनी देखील यामध्ये भाग घेतला पाहिजे, सहभाग नोंदवला पाहिजे. म्हणून मग पार्टीचं नाव बदलून रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया असं ते केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे धम्म दिला. धम्म दिला नीतीसाठी, ऐहिक कल्याणासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी. ऐहिक कल्याण यासाठी कारण की चातुर्वर्ण्यामधनं धम्मामुळे मुक्तता मिळते. आध्यात्मिक उन्नती ही नीतिधर्माचं पालन करून मिळते, यासाठी म्हणून धम्म दिला. त्याचबरोबरीने त्यांनी वृत्तपत्रे, पाक्षिके चालवली. म्हणजे मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, जनता यासारख्या गोष्टी त्यांनी चालवल्या. त्यांच्याच हयातीमध्ये त्यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. समता सैनिक दल हे निळी टोपी घातलेले हे जे सैनिक दल असायचं, हे सैनिक दल हे संरक्षणासाठी असायचं. हे आक्रमणासाठी नसायचं, तर हे संरक्षणासाठी. आपल्याच लोकांच्या महाडच्या संग्रामामध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या लोकांची डोकी फुटत आहेत, तेव्हा समता सैनिक दलाची आणखी जास्त प्रमाणामध्ये त्यांनी विस्तार करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे केलं. त्यानंतर जुन्या समजुतींपासून लोकांची सुटका केली पाहिजे, यासाठी महिलांना त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संबोधित करण्याचं असं एक व्रतच आयुष्यभर घेतलेलं होतं. जिथे कुठे जातील तिथे महिला असल्या की ते विशिष्ट पद्धतीने त्यांना संबोधित करायचे. 1942 साली 20,000 अस्पृश्य स्त्रिया एकाच ठिकाणी जमलेल्या होत्या. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही वरिष्ठ वर्गाचे लोक जसे लुगडे नेसता तसे नेसा. कथिलाचे, चांदीचे दागिने वापरू नका. सोन्याचे दागिने वापरा. भारंभार गळसऱ्या घालणं, भरपूर प्रमाणामध्ये हातामध्ये गोठ घालणं, हे सगळं तुम्ही आता थांबवा. मेलेल्या जनावराचे मांस जर तुमचा नवरा खाणार असेल तर त्याला घरामध्ये बंदी करा. मुलाच्या शिक्षणासाठी वाटेल ते कष्ट करा, वाटेल ते कष्ट सोसा, पण मुलाला शिक्षण द्या. त्याला शहाणं करा, त्याला मोठं करा. त्याच्या पुस्तकांच्यासाठी तुम्हाला तुमच्या 4 इच्छा आकांक्षा दडपाव्या लागल्या तर त्या दडपा. या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी महिलांना आवर्जून सांगितल्या. आणि त्यातूनच एक वेगळीच अशी पिढी ही ह्या काळामध्ये जन्माला आली. हिनं एक वेगळा इतिहास घडवला आणि अशा पद्धतीची ही जी पिढी जन्माला आली, ह्या पिढीनी जे जे घडवलं, जे जे केलं, त्या सगळ्याला आंबेडकरी चळवळ असं म्हटलं जातं. सनदशीर मार्गाने व्यवस्था परिवर्तनाची चळवळ. बाबासाहेब आंबेडकर स्वतःच असं म्हणाले होते की आमचे भाऊराव गायकवाड म्हणजेच दादासाहेब गायकवाड हे माझा उजवा हातच फक्त नाही आहेत, तर माझं आत्मकथन जर कधी लिहिलं गेलं तर त्या आत्मकथनाचा अर्धा भाग हा दादासाहेबांच्या, आमच्या भाऊरावांच्या अस्तित्वाने भरून गेलेला असेल. इतकं ज्या व्यक्तीचं बाबासाहेबांच्या जीवनामध्ये स्थान होतं, ती व्यक्ती आंबेडकरी चळवळीची प्रणेता असं म्हणूनच आपण ओळखू शकतो. म्हणजे शिवतरकर होते, सहस्त्रबुद्धे होते, बाबासाहेबांचे अनेक सहकारी होते, नानकचंद रट्टू होते. परंतु दादासाहेब गायकवाडांनी त्यांच्या आयुष्यातले 50 वर्ष हे अक्षरशः म्हणजे जेव्हापासून ते बाबासाहेबांच्या संपर्कात आले तेव्हापासून तर मृत्यूपर्यंत सलग अंतिम श्वास घेईपर्यंत त्यांनी आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्याचं व्रत घेतलेलं होतं. सुरुवातीला त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला, सामाजिक चळवळींच्यासाठी जनसंघटन केलं, त्याचं नेतृत्व केलं. बाबासाहेब जेव्हा गोलमेज परिषदेला गेलेले होते त्याही वेळेला बाबासाहेबांच्या माघारी बाबासाहेबांना जसं अपेक्षित होतं त्याच पद्धतीने चळवळीला चालवलं. असे हे दादासाहेब गायकवाड यांचं व्यक्तित्व हे म्हणजे आंबेडकरी चळवळीपासून त्यांना वेगळंच काढता येणार नाही असं एक ते वेगळेच व्यक्तिमत्व होतं. त्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड असं म्हटलं जातं. तर महाडचा सत्याग्रह, त्यानंतर चौदार तळ्याचा सत्याग्रह जो महाडचा होता तो, आणि नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह आणि मुखेडचा सत्याग्रह, असे सगळेच्या सगळ्या गोष्टींच्यासाठीचं जनसंघटन करण्याची जबाबदारी ही या दादासाहेब गायकवाडांनी उचललेली होती.
महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी तर म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये अनेक कन्फ्युजन होते. ते सगळे दूर करून सर्वसामान्य लोकांना त्या विषयाचा एक म्हणजे त्यांच्या आवाक्यानुसार त्यांच्याशी बोलून कारण की अशिक्षित असे लोक परंतु भारावलेले, त्यांना समजावून सांगणं, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये बोलणं त्यांच्याशी, यासाठी म्हणून लोकांशी जो संवाद करायला लागतो तो संवाद करण्याची हातोटी ह्या दादासाहेबांकडे होती. आणि त्यामुळे दादासाहेब गायकवाडांनी या सगळ्या सत्याग्रहांची एका अर्थाने काय म्हणता येईल त्याला नेतेपद, पण मागे राहून, म्हणजे नेतृत्व तर केलं परंतु ते मागे राहून शिलेदारासारखं असं हे निभावलेलं आहे. नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनची जेव्हा स्थापना झाली आणि त्यानंतर रिपब्लिकन पक्षसुद्धा होता, त्या सगळ्या याच्यामध्ये सलग 17 वर्ष दादासाहेब गायकवाड हे खासदार होते. आणि ते खासदार तर होतेच म्हणजे, पण त्यामध्ये एक म्हणजे वैशिष्ट्य त्यांचं असं होतं की त्या सगळ्याचा जो पैसा त्यांना मिळायचा, तर त्यांचं स्वतःचा विनियोग झाल्यानंतर उर्वरित सगळा पैसा ते रमाबाई विद्यार्थी वसतिगृह जे होतं नाशिकचं, त्याला ते समर्पित करायचे. अगदी त्यांची शेवटची जी रक्कम होती 600 रुपये, ही देखील त्यांनी मृत्यू उपरांत ती तिकडे द्यावी असं लिहून ठेवलेलं होतं आणि त्याप्रमाणे ती दिल्या गेली होती. तर असे 60 आणि 70च्या दशकामध्ये बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी चळवळीला पुढे नेणारे असे हे दादासाहेब गायकवाड. कसेल त्याची जमीन असा जेव्हा कायदा निघाला त्यावेळेला त्यांनी एक प्रश्न विचारला, कसेल त्याची जमीन, नसेल त्याचं काय? आणि मग भूमिहीनांचा सत्याग्रह हा त्यांच्या नेतृत्वाखाली झाला. भूमिहीनांच्या या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य असं होतं की दलित आणि दलितेतर असे सर्वच लोक या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेले होते. अशा पद्धतीने बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी चळवळीचं कोणी केलं असेल तर ते या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी केलेलं आहे. जवळपास 50 वर्ष हे या आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ आणि संलग्न असलेलं व्यक्तित्व होतं. आंबेडकरी चळवळीचा दुसरा मुख्य आयाम म्हणजे साहित्य, कला, संस्कृती ह्या क्षेत्रामधलं आंबेडकरी विचारांचं, दलित विचारांचं पुढे येणं. जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की शहराकडे चला, एक पिढी शहराकडे आली, ती शिकली, मोठी झाली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आत्मकथा लिहायला सुरुवात केली आणि मग मराठी सारस्वतामध्ये दलित साहित्याचं पहिलं पाऊल पडलं. साहित्याचा प्रांत एका अर्थाने ढवळून निघाला, कारण की वेगळेच निकष, म्हणजे कोणते निकष लावायचे, जे सर्वसामान्य साहित्याचे आजवरचे निकष होते ते सर्वच निकष धुवून निघावेत असे हे वैचारिक शिलेदार होते, ज्यांनी आपल्या कथा सांगायला सुरुवात केली, ज्या कधीही कोणीही ऐकलेल्या नव्हत्या, जे कधीही कोणी बघितलेल्या नव्हत्या. एक वेगळा विचार प्रवाह, व्यवस्था परिवर्तनासाठी निघालेले हे सगळे क्रांतिकारक, एका अर्थाने वैचारिक क्रांतिकारक असं आपण त्यांना म्हणू शकतो. तर अशी एक मोठीच्या मोठी पिढी, कारण ह्या परिवर्तनवादी साहित्याच्यामुळे दलित चळवळीमध्ये म्हणजेच आंबेडकरी चळवळीमध्ये जे काही घडलं ते अद्भुत होतं. म्हणजे एकतर वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांची भाषांतरं झाली, त्यामुळे सगळीकडे दलितांचे प्रश्न पोहोचले. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. अनेक सवर्णांना दलितांचे मूळ प्रश्नच माहीत नव्हते, ते त्यांना कळाले. त्याची तीव्रता, त्याची दाहकता ही त्या शब्दांमधून बाहेर आली, बाहेर पडली आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचली. मुख्य म्हणजे आपण जे जगत आहोत ते मांडताना होणाऱ्या व्यथा, वेदना बाजूला ठेवून या साहित्यिकांनी ज्या पद्धतीने ते सगळं काही लिहिलं ते एक आंबेडकरी चळवळीतलं सुवर्ण पानच म्हणता येईल, जे आजही लिहिलं जातं आहे आणि अजूनही काही काळ लिहिलं जाईल. अगदी नावच जर घ्यायची झाली तर आपण बलुत दया पवार, आठवणींचे पक्षी प्र. सोनकांबळे, त्यानंतर उपरा लक्ष्मण माने, तराळ अंतराळ शंकरराव खरात, माझ्या जन्माची चित्तरकथा शांताबाई कांबळे, त्यानंतर बेबी कांबळेंचं जिणं आमचं, त्यानंतर आम्ही आणि आमचा बाप हे नरेंद्रजी जाधवांचं, असे कितीतरी म्हणजे या दलित आत्मकथनाच्या मध्ये इतके प्रवाह आणि इतक्या पद्धती येत गेल्या आणि ते इतकं म्हणजे आतून लिहिल्या गेलेलं साहित्य होतं आणि ते इतक्या लोकांपर्यंत पोहोचलं की त्यामुळे आंबेडकरी चळवळीला एक
काय म्हणता येईल त्याला, वैचारिक अधिष्ठान पण मिळालं आणि आंबेडकरी चळवळीची तीव्रता, दाहकता ही नेमकी काय आहे, नेमकी ही सगळे जे काही चाललेलं आहे, हा जो सगळा सामाजिक संघर्ष चाललेला आहे, म्हणजे बाबासाहेबांवरती जेव्हा दोषारोपण केलं जातं की स्वातंत्र्य चळवळीच्या ऐवजी ह्यांनी सामाजिक चळवळीला महत्त्व दिलं, तर ती सामाजिक चळवळ ही फक्त सामाजिक चळवळ नव्हती, तर ती एका अर्थाने स्वातंत्र्य चळवळच होती की समाजातल्या ह्या प्रश्नांपासून आम्हाला बाहेर पडायचं आहे, स्वतंत्र व्हायचं आहे आणि ते प्रश्न पटलावर आणण्याचं काम ह्या दलित साहित्याने केलं. अण्णाभाऊ साठेंचं विविधांगी लेखन, त्यानंतर नाट्य क्षेत्रामध्ये दलित लेखक दत्ता भगतांसारखे, दलित रंगभूमीचा उदय त्यानंतर झाला. तो एक आणखी खूप मोठा इतिहास आपल्याला म्हणता येईल, पण त्याचा थोडक्यात उल्लेख फक्त मी करते की आतून समाजव्यवस्थेला हलवणं, अन्यायाला वाचा फोडणं, यासाठी साहित्य, आत्मकथा, नाटकं ही लिहिली गेली. दलित रंगभूमी आली. दलित रंगभूमीने तर एक वेगळाच इतिहास घडवला आणि आपल्याला माहिती आहे की त्यामुळे अनेक प्रश्न हे जे माहीत नसलेले प्रश्न आहेत ते समोर आले. जेव्हा शहरामध्ये दलित समाज आला, त्यानंतर झोपडपट्टीतले प्रश्न सुरू झाले. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून सुद्धा विविध प्रकारचं साहित्य रचलं गेलं. हे साहित्य जसं रचलं गेलं त्याचप्रमाणे लोकसंगीताचा वापर करून जलसाकारांनी, कवींनी आणि गायकांनी आंबेडकरी चळवळीवर पंचशीलाचा साज चढवला. संघर्ष आणि शिक्षणाची आयुधं ही लोकांच्या हातामध्ये देण्यासाठी काव्याचा उपयोग केला. मग वामनदादा कर्डक असतील, केरूजी गायकवाड असतील, कांबळेभाऊ असतील, मीराताई उमापसारखे गायक असतील, यांच्या जलसाच्या दुधावरती ही आंबेडकरी चळवळ पोचली गेली. बाबासाहेब म्हणायचे की माझी 10 भाषणं करणार नाहीत, असं एक काम हे ह्या जलसाकार करतात. याच्यामध्ये जे शब्द होते ते आतमध्ये भिडणारे, म्हणजे गीताचं एक वैशिष्ट्यच असतं की तुम्ही गद्य हे 1000 पानी गद्य आणि 5 ओळींचं गीत हे एकसारखा परिणाम करतं असं म्हटलं जातं. तर ते हृदयाला हात घालतं. बुद्धी तर्काच्या पलीकडचा जो भावनेचा प्रांत आहे त्याला हात घालतं आणि जोपर्यंत हृदयाला हात घातला जात नाही मनुष्यामध्ये म्हणजे बदल होत नाही, ज्याला आपण कळतं पण वळत नाही म्हणतो, तर हृदयाला हात घातला की कळतं, बुद्धीला हात घालून कळत नाही, त्यामुळे वळत नाही. तर हे हृदयाला हात घालणारी अशी गीतं आणि त्यानंतर भीमगीतं अशी लिहिली गेली. व्हैल वकील जय भीमवाला, माझ्या पेंद्याला शाळेत घाला, अशा पद्धतीने महिलांना आपल्या मुलाला शाळेत घालण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अशा पद्धतीचं हे केलं, गीत लिहिलं गेलं. त्यानंतर माणुसकीची, मानवतेची गीतं लिहिली गेली. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित भावे. हे सगळ्या मानवजातीसाठी म्हणून अशी गीतं गायली गेली. अशी धम्माच्या सावलीखाली पोचली गेलेली सामाजिक परिवर्तनाची ही चळवळ ही या जलसाकारांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. आपण जर मीराताई उमापांचं गाणं ऐकलं, खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, गेली भिकेची जोळी भीमा तुझ्यामुळे, डोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे, या गाण्यातलं कारुण्य, म्हणजे ह्या अशा गाण्यांना ट्रोल करणारे पण असतातच. आपल्याला माहिती आहे की आता ह्या अशा प्रकारच्या गोष्टी असतातच समाजामध्ये की अशा गाण्यांना विचित्र पद्धतीने ट्रोल केलं जातं. पण जर ह्या गीतातलं कारुण्य लक्षात घेतलं तर ते लक्षात येईल, ज्यांनी फक्त गुळवणीमध्ये आणि येळवणीच्या आमटीसोबत पुरणपोळी खाल्लेली आहे, त्यांच्या पुढच्या पिढीला जेव्हा तुपासोबत पुरणपोळी खाता आली त्यावेळेला असं गीत लिहिलं जातं. आणि ही एका समाजाची खरं म्हणजे दुर्दशा पण आहे की एक वर्ग हा अनेक वर्ष एखाद्या चांगल्या प्रकारच्या अन्नापासून वंचित होता आणि त्याला त्या अन्नासाठी गीत पण लिहावं लागलेलं आहे. तर ही एका अर्थाने समाजाच्या साठी पण खरं तर मान खाली घालणारी घटना आहे. पण ते लक्षात न घेता अशा प्रकारच्या गीतांना ट्रोल केलं जातं. म्हणजे जाता जाता अशाही पद्धतीने मी एक थोडंसं हे सांगू इच्छिते की याकडे एकदा करुणेने बघायला पण शिकलं पाहिजे सर्वांनी, की नेमकं ह्या गाण्यामध्ये काय सांगायचं असेल. की त्या गीतामध्ये असं म्हटलं जातं की काल माही माय बाजारी जाऊन, घेती जरीची चोळी भीमा तुझ्यामुळे. तर ह्या पद्धतीने बाबासाहेबांचं जे ऋण आहे ते या गीतांमधनं हे व्यक्त केलं जातं. भीमाने जो दिला धम्म तो आता पाळणे आहे, त्यासाठीच रे आता जीवाला जाळणे आहे, अशा पद्धतीचं. किंवा मग
तुम्ही खाता त्या भाकरीवर माझ्या भीमाची सही हाय र, अशा पद्धतीचं एक गौरव करणारं, बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करणारं गीत. आता यातून बाबासाहेबांचं दैवतीकरण होत आहे का अशी ओरड केली जाते. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की दैवतीकरण नाही होणार. कारण की ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती सर्वसामान्य माणसाला गीता लक्षात आली की ही माझ्यासाठी पण आहे, तेव्हा ज्ञानेश्वरांची माऊली झाली. म्हणजे ज्ञानेश्वरांचं दैवतीकरण झालं का? तुकारामांची गाथा डोक्यावरती घेऊन वारीचे अनेक मैलोनमैल चालणारे लोक असतात. ते गाथेला डोक्यावर घेऊन जातात आणि तिथे पारायण करतात मंदिरांमध्ये थांबून. तर तुकारामांचं दैवतीकरण झालं असं होईल का? तर जसं ह्या संप्रदायाचं आहे, वारकरी संप्रदायाचं, की तिथल्या जे अध्वर्यू आहेत त्यांच्याबद्दल एक विशिष्ट प्रकारचा आदर व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग ते ज्ञानोबा, तुकाराम, माऊली अशा पद्धतीने या शब्दांनी केलं जात असेल, तर त्याच पद्धतीने हे बाबासाहेबांचं या प्रकारे या गाण्यांमधनं जे काही त्यांच्याविषयीचं प्रेम व्यक्त केलं जातं. आंबेडकरी चळवळीचा हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे की जलसाकारांची गीतं सुरुवातीची आणि त्यानंतरची भीमगीतं. अर्थात चित्रपटांच्या गाण्यांवरती ज्या पद्धतीने भीमगीतं रचली जातात आणि ती नाचण्यासाठी मिरवणुकीमध्ये वापरली जातात, ते निश्चितच चुकीचं आहे. पण मग प्रत्येकच गोष्टींमध्ये अशा काही अधिक उण्या गोष्टी घडत असतात. आपल्याला माहिती आहे की आपण बघतो गणेश उत्सवामध्ये सुद्धा याच पद्धतीने जे अपेक्षित होतं त्यापेक्षा काहीतरी वेगळं घडतं. पण एका अर्थाने आपण जर बघितलं तर कर्म, ज्ञान आणि भक्ती ह्या तिन्ही गोष्टी ह्या माणसाला आवश्यक असतात. आणि त्या चळवळ असो, संप्रदाय असो, धर्म असो, सामाजिक कार्य असो, सगळीकडे माणसाचे हे जे 3 आयाम आहेत की भावनिक आयाम, बौद्धिक आयाम आणि कायिक म्हणजे शरीराने करण्याचा आयाम, कर्माचा आयाम, हे तिन्ही आयाम त्याला विशिष्ट उंचीवर न्यायचे असतात. आणि त्या दृष्टीने अशा प्रकारचे काव्य, अशा प्रकारचं साहित्य हे रचलं जात असतं. आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर चांगलं होईल. याच्यावरती असा पण एक थोडासा की प्रत्येक टप्प्यामध्ये भीमगीतांमध्ये काय काय फरक पडला असा कोणीतरी अभ्यास नक्की करावा असं याने. दलित चळवळीचा म्हणजेच आंबेडकरी चळवळीचा सुवर्ण काळ ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे पॅन्थर्सचा कालखंड. 70च्या दशकामध्ये ही दलित पॅन्थर उदयाला आली, गाजली, झळाळून निघाली. पण ज्या पद्धतीने रिपब्लिकन पार्टीचे तुकडे झाले तर एक ऐक्यभंगाचा शापच जणू काही दलित चळवळींना आहे असं म्हणता येईल. तर त्याच पद्धतीने ह्याचंही ऐक्यभंग झालं आणि ही एक जबरदस्त चळवळ जी की फक्त महाराष्ट्रापुरती उरली नाही तर ती वेगवेगळ्या राज्यांपर्यंत पोहोचली. ती दक्षिणेकडच्या आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये गेली आणि तिथे देखील फोफावली. अशा पद्धतीची ही दलित पॅन्थर्सची चळवळ साध्या घरातल्या महाराष्ट्रातल्या मराठी अशा 3 तरुणांनी जिचा पाया घातला आणि त्यानंतर आणखी 2 तरुणांनी त्यामध्ये वाढ केली. अशा ह्या 5 जणांच्या, या 5 पांडवांच्या एका अर्थाने आधारावर उभी राहिलेली ही एक अद्भुत चळवळ आहे. म्हणजे हिचा अभ्यास आजही केला जातो एक चळवळ म्हणून. म्हणजे मास मूव्हमेंट कशी असावी याच्या संदर्भामध्ये विचार केला जातो, अभ्यास केला जातो. तेव्हा विदेशापासून तर भारतामध्ये सगळीकडे जिथे अभ्यास होतो या विषयाचा तिथे याचा अभ्यास केला जातो. जवी पवार, नामदेव ढसाळ, त्यानंतर राजा ढाले, सदा भोसले यासारख्या लोकांनी आणि त्यानंतर मग रामदास आठवले वगैरे देखील यामध्ये हळूहळू समाविष्ट होते. तर अशा पद्धतीने ही जी चळवळ होती दलित पॅन्थरची चळवळ ही एक जबरदस्त मोठी अशी चळवळ उभी राहिली. झालं काय नेमकं, ही चळवळ सुरुवात कशी झाली? तर झालं असं की पेरुमल कमिशन म्हणून एक कमिशन होतं. ह्या कमिशनचा अहवाल आला आणि तो अहवाल अत्यंत म्हणजे 70 साली तो अहवाल आला. आणि हा अहवाल एका अर्थाने ज्याला आपण हृदयद्रावक असा अहवाल होता की दलितांवरच्या अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या घटनांचं एकत्रीकरण करून कशा पद्धतीने दलितांवरती अत्याचार होतात याचा आढावा त्या सगळ्या पेरुमल कमिशनमध्ये सांगण्यात आला. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे की चांगले कपडे घालून समोर आला
दलित, एवढ्या कारणासाठी त्याला मारहाण झाली. महिलांनी विहिरीवरती पाणी प्यायल्या म्हणून त्यांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली. तर ह्या पद्धतीने वेगवेगळ्या घटना या पेरुमल अहवालामधनं बाहेर आल्या. याच दरम्यान बावड्याची एक ती अशीच महिलांच्या विनयभंगाची वाईट घटना घडली. आणि मग जवी पवार, नामदेव ढसाळ आणि त्याच ह्याच्यामध्ये राजा ढाले देखील होते, परंतु काही काळ त्यांचं नाव हे संस्थापकांच्या यादीमध्ये नव्हतं आणि नंतर ते कालांतराने समाविष्ट केलं गेलं. 2002 नंतर ते समाविष्ट केलं गेलं, म्हणजे बराच कालखंडामध्ये गेला. पण राजा ढाले देखील त्या सुरुवातीचे जे 13 जणांची एकत्रितपणे बैठक झाली होती त्यामध्ये राजा ढाले देखील होते. ही सगळी संरचना ह्या तिघांनी मिळून तयार केली. आता जवी पवार म्हणजे स्वच्छ मनाचा, शुद्ध चारित्र्याचा आणि म्हणजे ज्यांनी चैत्यभूमीवरती पहिल्यांदा ग्रंथ मेळावे भरावेत अशा पद्धतीची एक रचना लावली आणि एक नवीन प्रकारचं पाऊल टाकलं. त्यानंतर जवी पवार म्हणजे असा माणूस की ज्यांनी ज्या वेळेला खटले भरण्यात आले, दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्यावर खटला भरला होता, तर त्याला यशस्वीरित्या तोंड दिलं. साधना साप्ताहिकाच्या साधना अंकाच्या संदर्भामध्ये तो खटला होता. अशा पद्धतीने तर किंवा एकाच वेळेला 4-4, 5-5 स्तंभलेखन रात्रीतनं बसून लिहायचं आणि ते पोहोचवायचं, अशा पद्धतीची एक जबरदस्त वैचारिक बौद्धिक ताकद असलेला आणि रस्त्यावरची लढाई हवी तशी लढणारा असं हे व्यक्तिमत्व होतं जवी पवार. नामदेव ढसाळ होते कवी, लेखक आणि अस्वस्थ आत्मा, ज्यांच्या शब्दामध्ये पेटलेले निखारे आणि ज्यांचे शब्द म्हणजे बंदुकीतनं सुटलेल्या गोळीसारखे शब्द असे हे एक वेगळेच कवी, एक मनस्वी आणि हवं तसं जीवन जगणारा असा एक वेगळ्याच व्यक्तिमत्वाची एक संपदा घेऊन आलेली व्यक्ती. आणि तिसरे होते राजा ढाले. ते सनदशीर मार्गाने चालणारे, चिंत्र खानोलकरांच्या कविता पाठ असणारे, विजय तेंडुलकरांचे शिष्य असणारे, रमेश तेंडुलकरांचे शिष्य असणारे असे हे आपले राजा ढाले. तर अशा पद्धतीने हे जे तिघंजणं होते, ह्या तिघांनी एकत्रित येऊन या चळवळीचा पाया घातला, दलित पॅन्थर्सचा पाया घातला. आणि म्हणजे एकतर विद्रोही तिघही जणं, म्हणजे अगदी राजा ढालेंनी सत्यकथेची सत्यकथा असं एक लिहून, सत्यकथा ही कशी एका विशिष्ट पद्धतीच्या सारस्वती कुंपणामध्ये अडकलेली आहे याच्याविषयी स्पष्ट 4 गोष्टी लिहून मोकळे झालेले होते. तर असे तर अमेरिकेची जी ब्लॅक पॅन्थर होती, त्या ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवरती काळे गोरे वर्णसंघर्ष जो तिकडे होता त्याच्या धर्तीवरती ब्लॅक पॅन्थर म्हणून ती जी संघटना उभी राहिली होती, तर त्याच पॅटर्नची हाकेला धावून जाणारी संघटना, गरजेला पटकन पुढे येणाऱ्या तरुणांचं एकत्रीकरण असणं आणि त्यांनी आपल्या सहाय्याला ते येतील याची दलित वर्गाला खात्री असणं, अशा दृष्टीने हे चित्ते तयार झाले आणि हे दलित पॅन्थर म्हणून ही संघटना सुरू झाली. आणि दलित अत्याचाराच्या ज्या घटना होत्या त्या घटनांच्या विरोधामध्ये हाकेला धावून जाण्याचं काम हे या दलित पॅन्थरनी केलं. हा एक झंझावात होता. समता आणि स्वातंत्र्यासाठी धावून जाणारा तरुण, व्यवस्था परिवर्तनासाठी झटणारा तरुण कार्यकर्ता, बेफिकीर, डोळ्याला डोळे भिडवणारा, क्रांतीची गीतं गाणारा, झोपडपट्टीतले प्रश्न सोडवणारा, इंदू मिल स्मारकासाठी सगळं आसमंत ढवळून काढणारा, नामांतर आंदोलनासाठी वाटेल तितकं फिरणारे तरुण, राखीव जागा, शिष्यवृत्ती ह्या प्रश्नांसाठी झगडणारे तरुण, हे सगळं काही या दलित पॅन्थरनी आंबेडकरी चळवळीला दिलं. 72 साली वर्षा बंगल्यावरती ठरलं होतं की मोर्चा न्यायचा आहे, मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आम्ही उभं राहणार आणि आमच्या शिष्यवृत्तीच्या मागण्यांसाठी आणि अन्य मागण्यांसाठी तिथे आम्ही आंदोलन करणार. त्यावेळेला राजभवनाकडे जाणारे सगळे रस्ते पोलिसांनी अडवले. तर रातोरात ह्या दलित पॅन्थर्सच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी डोंगर चढले, उतरले आणि वर्षा बंगल्यामध्ये समोर जाऊन उभे राहिले. सगळ्या राजकीय नेतृत्वाचं एका अर्थाने लक्ष ह्या दलित पॅन्थर्सनी त्या काळात वेधून घेतलं. पण दुर्दैव म्हणजे पुन्हा एकदा मी तेच म्हणते की दलित चळवळीला ऐक्यभंगाचा शाप आहे. हा का आहे माहीत नाही, पण जशी रिपब्लिकन पार्टी, आपण त्याच्याविषयी फारसं आत्ता बघितलं नाही कारण की शेड्यूल कास्ट फेडरेशन नंतर ते झालं. त्यानंतर फारसे कोणी दलित म्हणजे एकदाच मला वाटतं बऱ्यापैकी संख्येने
दादासाहेब गायकवाडांच्याच कारकिर्दीमध्ये बऱ्यापैकी संख्येने दलित लोक हे याच्यापर्यंत म्हणजे संसदेपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर पुन्हा अशा संख्येने पोहोचले नाहीत. म्हणजे प्रकाशराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर हे लोक प्रयत्न करतात, पण ते किंवा रामदास आठवले पण आहेत, परंतु राजकीय आढावा आंबेडकरी चळवळीतला जर घ्यायचा झाला तर तो आणखीन एक वेगळा विषय होईल, म्हणून तो आत्ता आपण यामध्ये घेत नाही. यामध्ये आपण शक्यतो सामाजिक आढाव्याचाच विचार करतोय. तर याच पद्धतीने ढाले आणि नामदेवराव ढसाळ यांच्यामध्ये एक वैचारिक भिन्नता की कम्युनिझम पॅन्थर्समध्ये असावा की बुद्धिझम असला पाहिजे, यावरती त्यांची वादावादी झाली आणि त्यामध्ये फुटली ती संघटना पुन्हा एकदा. आणि मग त्यांचे खंड झाले. मग मास मुवमेंट निघाली. मग भारतीय दलित पॅन्थरची परत 77 साली स्थापना झाली. आपापले तुकडे आणि राजकीय अवकाश घेऊन जो तो आपापलं काम करू लागला. त्यानंतरही त्यांनी प्रत्येकाने आपापलं वेगवेगळं काम केलंच. म्हणजे नंतर नामदेवराव ढसाळांचं तर आणखीच वेगळ्या दिशा निघाल्या. त्यांनी सामानामधनं देखील सदरं लिहिली आणि प्रत्येकाची राजकीय कारकीर्द ही भिन्न भिन्न ठरलीच. रामदास आठवले आजही राजकारणामध्ये आहेतच. तर अशा पद्धतीने पण दलित चळवळीच्या मध्ये हा जो एक छान सुवर्ण कालखंड आला होता आणि हा आणखी चांगल्या पद्धतीने जर का कधी पुढे गेला असता तर पथनाट्य म्हणा, गावागावांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणे, गावातल्या तरुणांना शहरामध्ये आणून वसवून वसतिगृह स्थापन करून त्यांच्यासाठी काही करणं, या सगळ्या घटना घडू शकल्या असत्या. त्या सगळ्या घडू पाहणाऱ्या घटनांवरती काही छोट्या मोठ्या वादांनी मात केली. वैचारिकच वाद होते, परंतु ते मिटवले गेले नाहीत म्हणा, किंवा ते मिटवावेत म्हणून त्याहीपेक्षा सगळ्यांना सांभाळून घेणारं असं एकत्रित नेतृत्व नव्हतं म्हणा. त्यामुळे ही चळवळ ही तिथे थांबल्यासारखी झाली. मग आता दलित चळवळ संपली आहे का? आंबेडकरी चळवळ आता शिल्लक नाही का? तर आंबेडकरी चळवळ ही अशी संपणाऱ्यातली नाही आहे हे निश्चित. कारण की बाबासाहेबांचं साहित्य आजही वाचलं जातं आहे. बाबासाहेबांवर आजही चिंतन होतं आहे. बाबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक लोक, दलित, दलितेतर असे सर्व लोक आजही जनमानसामध्ये आहेत आणि त्यांच्या रूपाने कुठे ना कुठे ही चळवळ शिल्लकच आहे. जसं आपण बघतो की एखादं माळरान असतं, उन्हाळ्यामध्ये ते पूर्ण असं आपल्याला असं वाटतं की अरे ह्या माळरानावरती आता काहीच नाही आहे, आणि एक पावसाच्या 2 सरी, मृगाच्या 2 सरी पडून गेल्या की त्याच्यानंतर एक 8 दिवसामध्ये ते माळरान पूर्णपणे हिरवगार होऊन जातं. तर अशा पद्धतीने ती बीजं अजूनही शिल्लक आहेत आणि विचारांच्या त्या बाबासाहेबांच्या सरी देखील आजही येत आहेत. त्यामुळे आज ना उद्या या चळवळीला निश्चितच परत एकदा वेगळी दिशा, वेगळं रूप मिळून ती चळवळ पुढे जाईलच अशी मला आशा वाटते. वाटा पळवाटा हे एक नाटक 1986 साली दलित रंगमंचावर आलं आणि त्यांनी दलित चळवळ, आंबेडकरी चळवळीच्या विषयीची सगळीकडे एक चर्चा सुरू केली. नेमके काय प्रश्न आहेत, म्हणजे समस्याप्रधान नाटक ज्याला म्हटलं जातं असं हे नाटक आहे. या नाटकाचं असं पण वर्णन केलं जातं की ही दलित चळवळीची उद्ध्वस्त धर्मशाळा आहे. तर दुसरीकडे असंही त्याचं वर्णन केलं जातं की पुढच्या कालखंडामध्ये कसं वागावं आणि कसं वागू नये हे सांगण्यासाठीची म्हणून ही एक हे एक पाथेय आहे, ही एक शिदोरी आहे असं सुद्धा या नाटकाबद्दल बोललं जातं. असं हे एक अत्यंत महत्त्वाचं असं नाटक हे दत्ता भगत यांनी रंगमंचावर आणलं, वाटा पळवाटा. त्याची सुरुवातच अशी असायची की सखेद सादर करीत आहोत, म्हणजे सहर्ष सादर करीत आहोत असं नाही, सखेद सादर करत आहोत, वाटा पळवाटा अशी सुरुवातच ज्याची असते असं हे नाटक. ह्या नाटकामध्ये पात्र फार कमी आहेत आणि ही पात्र पण आंबेडकरी चळवळीशी संबंधित असणाऱ्या 3 पिढ्या ह्या एकमेकांशी संवाद करतायत. या 3ही पिढ्यांना अन्यायाच्या विरुद्ध लढायचं आहे आणि अशाच एका कारणासाठी ते एकत्र आलेले आहेत की ही 3ही पिढ्या हे याच कारणासाठी एकत्र आलेत की कुणाला तरी त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. अदरवाईज ह्यांचा एकमेकांशी संवाद झाला नसता. पण कुठेतरी ती जी आतली ज्योत आहे, म्हणजे जरी हे सखेद सादर केलेलं असलं तरीसुद्धा ती आतली ज्योत लेखकाला सुद्धा कुठेही मागे टाकता आली नाही.
तर त्याच कारणाने ते सगळेजण एकत्र येतात आणि मग एक असतो तो काका असतो, म्हातारा काका असतो. दुसरा असतो तो त्या म्हाताऱ्या काकाचा पुतण्या आणि तिसरा तो त्या पुतण्याचा विद्यार्थी. पहिला जो आहे काका, म्हातारा काका, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडामध्ये त्यांच्या सांगण्यानुसार जगलेला, वागलेला असा आंबेडकरी चळवळीच्या सुरुवातीच्या शिलेदारांपैकी एक असतो, ज्याला बिनीचे शिलेदार आपण म्हणू शकतो, अशापैकी एक असतो. त्यानंतर त्यांनी त्याच्या पुतण्याला शिकवलेलं असतं. हा पुतण्या म्हणजेच प्राध्यापक सतीश गोडघाटे. तर हा प्राध्यापक झालेला असतो पुतण्या आणि हा आता खूप विचार करायला लागलेला असतो. पण तो फक्त विचार करत असतो, तो कृती करत नसतो, कार्य करत नसतो, विचार करायला लागलेला असतो, प्रचंड विचारी झालेला असतो. त्याने आंतरजातीय विवाह केलेला असतो सवर्ण मुलीशी, हेमा नावाच्या, आणि त्यांचं सुखासुखी छान सगळं चाललेलं असतं. त्याचा विद्यार्थी हा तरुण आणि चळवळीतला तो अर्जुन. त्याचंही एका सवर्ण मुलीवर प्रेम असतं, पण काही कारणाने त्यांचा विवाह होत नाही. असे हे 3 पिढ्या एकत्र येतात आणि हा काका त्या अर्जुनवरती भडकतो जेव्हा त्याला कळतं की वर्गणीतले पैसे यांनी स्वतःच्या कारणासाठी खर्च केलेले. त्यावेळेला तो भडकतो आणि म्हणतो, अरे पोटाची आग वगैरे गोष्टी मला सांगू नकोस. पोटाची आग काय असते ते मी बघितलेलं आहे आणि त्याच्यावरती मात मी केलेली आहे. मुर्दाडासारखं जगू नका आणि त्यासाठी मुर्दे खाऊ नका, म्हणजे मेलेली ढोरं खाऊ नका, असं जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही ढोरं ओढण्याचं नाकारलं, त्यावेळेला गावातनं आम्हाला परागंदा व्हावं लागलं. त्यावेळेला वेळ पडली तर पाला खाऊन आणि ओढ्याचं पाणी पिऊन आम्ही पोटाची आग शमवली, शहरात आलो आणि शिकवलं आणि आमची पिढी ही अशा कष्टातनं पुढे आलेली आहे. त्यामुळे तू मला हे सांगू नकोस की पोटाची आग काय असते वगैरे, ह्या सगळ्या भानगडी मला तू सांगायच्या नाहीस. त्यानंतर हा जो अर्जुन असतो, हा अर्जुन सुधरेल का असा प्रश्न ह्या सतीश गोडघाटेला पडतो. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणते की ह्याच्या सुधारणेला निश्चितच वाव आहे, कारण की प्रत्येक माणूस हा चांगल्याच दिशेने जाणारा असतो आणि तो चांगल्याच दिशेने जाईल. आणि त्यासाठी मग त्या अर्जुन जो अडकलेला असतो त्याचा जामीन वगैरे पण सतीश गोडघाटेंनी घ्यायचा ठरवतात आणि ते घेतात. तर कथानक थोडंसं साधं आहे, 2 अंकी नाटक आहे, फार गुंतागुंतीचं कथानक नाही आहे. पण यामध्ये एकमेकांशी जे संवाद आहेत, हे संवाद आणि ह्या 3 पिढ्यांचं आंबेडकरी चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन, पहिली जी पिढी होती तिनं, कारण की असंही त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्यापासून काही हिरावलं जाईल असं त्यांच्याकडे काही नव्हतंच. तर ह्या चळवळीमुळे उलट त्यांना आत्मसन्मान मिळालेला असतो. या चळवळीमुळे काहीतरी आपण माणूस आहोत याची पहिल्यांदा जाणीव झालेली असते. त्यामुळे सगळं काही झुगारून देऊन ह्या काकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी करून एका अर्थाने या चळवळीमध्ये भाग घेतलेला असतो. त्यानंतर हा जो विचारी, अभ्यासी, अभ्यासातनं पुढे गेलेला हा जो त्याचा पुतण्या आहे, जो विचार करतो पण कृती करत नाही, तो म्हणतोय नंतर की माझं हे सगळंच शिक्षण हे एका अर्थाने वांझ ठरलेलं आहे का, असंही त्याला कुठेतरी नंतर वाटून जातं. तर हा फक्त विचार करतो, पण ह्याला गावकुसा बाहेरच्या त्या सगळ्यांशी आपलं नातं आहे हे नाही लक्षात येत. तो परत पांढरपेशा होण्याच्याच दिशेने त्याची वाटचाल चालू असते. त्यात त्यांनी सवर्ण पत्नी केलेली असल्यामुळे पुन्हा त्यांच्या घरातले जे संवाद आहेत ते वैचारिक संवाद पण थोडेसे वेगळ्याच उंचीवरती जाणारे असतात. म्हणजे ती बुद्धमूर्तीच्या पुढे जेव्हा फूल ठेवते आणि पूजा करते तेव्हा तो म्हणतो की तू हे मला बरं वाटावं म्हणून करतेस का? तर ती म्हणते तुला असं वाटतंय का की मी ह्यामध्ये गणपती बघून हे करते. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचे ते संवादसुद्धा छान आहेत. एकूणच हे नाटक खूप चांगलं आहे. दलित चळवळ ज्यांना समजून घ्यायची आहे त्यांनी अवश्य हे नाटक बघा आणि आंबेडकरी चळवळीला समजून घ्या. मी पुन्हा पुन्हा हेच सांगते की आंबेडकरी चळवळ ही संपणारी गोष्ट नाही आहे, कारण की बाबासाहेब आंबेडकर ही संपणारी गोष्ट नसते. आज एका अर्थाने राजकीय, सामाजिक सगळ्याच क्षेत्रांमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे एक चलनी नाणं व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे तर कदाचित चळवळीला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे, असा एक सकारात्मक विचार आपण करू शकतोच. बाबासाहेबांचं कर्तृत्व हे वादातीत होतं. जे आपल्या देशामध्ये साधारण एक असा 2 म्हणजे प्रवाह असतात की एक प्रवाह म्हणतो की इंग्रजांमुळे आणि मुसलमानांमुळे आणि त्यांच्या आक्रमणांमुळे अस्पृश्यता आपल्या देशामध्ये आली, आणखी ती तशी नव्हतीच. ते भ्रमाच्या नंदनवनामध्ये राहतात. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे
की आपल्या देशामध्ये अस्पृश्यता होती, आपल्या देशामध्ये आपले आध्यात्मिक साहित्य आणि आपले सगळे विचार हे खूपच महान आहेत. विवेकानंदांनीही याबद्दल स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपले आध्यात्मिक विचार हे ग्रेट आहेत. याचा अर्थ असा नाही की धर्मशास्त्राप्रमाणे रूढींप्रमाणे चालणारा आपला समाज ग्रेट आहे. तर आपल्या ह्या सामाजिक उणीवा आहेत, विषमता हे आपल्या समाजातलं ढळढळीत सत्य आहे. जातीयता, जातीयवाद हे आपल्या समाजातलं सत्य आहे आणि ते कोण्या आक्रांत्यांमुळे आणि परकीय लोकांमुळे आलेलं नाही आहे, तर ते आपणच आपल्या मनांमधून जोपासून वाढवत गेलेलो आहोत. पिढ्यानपिढ्या त्याला खतपाणी घालत गेलेलो आहोत. एक माणूस म्हणून जेव्हा आपल्याला यातनं बाहेर यायचं असेल त्यावेळेला पहिल्यांदा ह्या सगळ्या प्रकारच्या भ्रमाच्या जंजाळातून बाहेर येऊन जो दुसरा प्रवाह आहे की विषमता ही होती आहे आणि ती नाहीशी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. सवर्णांच्या मनातील संकुचित भावना म्हणजे विषमता, अस्पृश्यता आहे. तर ही कमी झाली पाहिजे आणि स्पृश्यांच्या विषयीची एक प्रकारची जी विद्रोही विचारसरणी दलितांमध्ये कारण असते तीसुद्धा हळूहळू कमी होत गेली पाहिजे. कारण की पुन्हा तेच की मागच्या पिढ्यांनी जे सोसलं ते आणि ज्यांच्यामुळे सोसलं ते आणि आपण सगळे नवीन पुढे आलेलो ह्यामध्ये आपण सम्यक विचार केला पाहिजे आणि समाज एकसंघ राहील या दृष्टिकोनातनं या सगळ्या चळवळीकडे बघितलं पाहिजे. दलितांनीच नाही तर दलितेतर लोकांनीसुद्धा आंबेडकरी चळवळ म्हणजे साहित्याच्या दृष्टीने असेल, आता भीमगीतं असतील समजा, तर एखादा जर कवी असेल तर त्यांनी चांगल्या पद्धतीने भीमगीतं लिहिण्यासाठी एकमेकांना मदत करायला काहीच हरकत नाही. तर हे सगळं समजून घेऊन त्यातलं कारुण्य, त्यातली महानता, त्यातला इतिहास, त्यातलं भोगलेपणाचं दुःख हे सगळं समजून घेणं आणि ह्या सगळ्या प्रश्नांकडे एक समाज म्हणून आपला समाज म्हणून बघणं हे सर्वांनीच केलं पाहिजे असं या निमित्ताने मी आवाहन करते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मृतींना त्यांच्या जयंतीनिमित्त असलेल्या या व्याख्यानमालेच्या मध्ये अभिवादन करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.